इतक्या संख्येने अशी छान पांढऱ्या कपड्यात आलेली माणसं हल्ली शहरात बघायलाच मिळत नाही. तुम्ही इतकं छान वाटतंय सगळं, टोप्या, पांढरे कपडे आणि त्या छान समारंभाला तुम्ही जमल्या. माझे प्रेक्षक आहात. आम्हा नटांना प्रेक्षकांशी डायरेक्ट भेटता येत नाही. नाटकाला भेटतो आम्ही, पण सिरियलच्या माध्यमातून भेटता येत नाही. त्याबद्दलही मला खूप बरं वाटलं की माझ्या प्रेक्षकांना मला प्रत्यक्ष भेटता येईल, त्यांना मला बघता येईल, मला त्यांना बघता येईल. मला नेहमी हे जे काय अशी वेड लागलेली माणसं असतात, चांगल्या अर्थी वेड, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात काहीतरी चांगलं व्हावं असं वेड घेऊन हे जे काही सहकार करणारी माणसं असतात, सहकाराचा उद्धार करणारी माणसं जी आहेत, खूप आहेत अशी. त्यातलीच हे त्यांच्याबद्दल नेहमी मला कुतूहल वाटतं की तो जो काय प्रेमाचा झरा त्यांच्या हृदयात असतो, तो मगाशी म्हटलं तसं मी घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, तसा आपल्याला आपल्या हृदयात पण तो तयार झाला पाहिजे. नाही तर काय उपयोग. तो जो प्रेमाचा झरा आहे तो होता म्हणून आज प्रत्येक जण देऊन त्यांची स्तुती करताय, त्यांना आभार देत मानताय त्यांचे, की आयुष्य गोड केलं खऱ्या अर्थाने उसाच्या साखरेने, ते त्यामुळे शक्य झालं. हे जे प्रेम आहे, असं म्हणतात तात्यासाहेब शिरवाडकर, विवा शिरवाडकर, की संस्कृतीचा सारांश म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्याचा सारांश जर काढला, तो इतिहासाचा निष्कर्ष, आपला जो काही इतिहास आहे त्याचा जर निष्कर्ष काढला तो, आणि माणसाच्या अभ्युदयाची म्हणजे प्रगतीची आशा जर काय असेल तर ती एकमेव प्रेम. प्रेम संस्कृतीचा सारांश, इतिहासाचा निष्कर्ष आणि माणसाच्या अभ्युदयाची आशा आहे. त्या प्रेमानेच सगळं होतं, ते प्रेमानेच त्यांनी केलं, ते प्रेम आत्तापर्यंत पाझरत आलं. तो झरा यांच्याही ठिकाणी आहे, म्हणूनच ते एक्सपान्शन झालं आणि ते म्हणूनच सगळं आत्ताही तुम्ही इतक्या प्रेमभावने इथे येत आहात. या सगळ्यात तुम्ही मला सहभागी करून घेतलं हे खरं तर माझं भाग्य समजतो मी, कारण माझी खरंच या क्षेत्राशी, शेतीशी, साखरेशी फक्त संबंध आहे. ती आता थोडासा डायबिटीस आल्यामुळे कमी झाली आहे, पण खरंच माझा या ग्रामीण जीवनाशी, तिथल्या गरजांशी, तिथल्या या अडचणींशी संबंध नाही. तरी सुद्धा केवळ मी नाटकात काम करतो, पॉप्युलर आहे थोडासा, तुमच्या इथं नाही, तरच नाही, तरी सुद्धा बोलवलं त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानतो.